सुमित्रीताई आज खूप खुश होत्या, कारण कित्येक वर्षापूर्वी केलेला नवस आज त्यांचा पूर्ण होणार होता. त्याचीच तयारी करण्यासाठी त्या मार्केटमध्ये गेल्या. स्वतःसाठी खूप सारी खरेदी केली. बाहेर जाण्यासाठीचं सर्व सामान त्यांनी सोबत घेतलं. वाटेत खाण्यासाठी लागणारे पदार्थही त्यांनी पिशवीत भरून घेतले आणि खूप आनंदाने घरी जाऊन नवस फेडण्याची तयारी करू लागल्या. आज त्यांच्या आनंदाला ठिकाणाच राहिला नव्हता. तेवढ्यात त्यांचा मुलगा सुमित्रीताईजवळ आला आणि म्हणाला, आई, झाली का तुझी पॅकिंग करून? आणि हे काय 4 साड्या घेतल्यास? फक्त तुला काही समजत नाही, आपण जास्त दिवसांसाठी तिकडे जाणार आहोत. मग या साड्या कशा पुरतील तुला तिकडे? तुझी पूर्ण बॅग भरून कपडे सोबत ठेव आणि अजून ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्याही सोबत ठेव. थोड्या जास्त वस्तू जवळ असल्या तर काहीच बिघडत नाही. आणि आता पटकन तयार हो, जास्त वेळ लावू नकोस. असं बोलून रमेश आईच्या खोलीतून बाहेर आला. त्यावर सुमित्रीताई म्हणाल्या, हो बाळा, माझी काळजी करू नकोस. मी माझं सामान व्यवस्थित ठेवलं आहे. भरपूर साड्या घेतल्या आहेत. याशिवाय अजून काय लागणार आहे? बाकीचं सामान माधुरीने ठेवलंच असेल ना. मला फक्त साड्याच न्यायच्या होत्या. आईचं बोलणं ऐकून रमेश पुन्हा आईच्या खोलीत आला आणि म्हणाला, आई, फक्त कपडेच मी तुला सांगितलं होतं ना की खाण्यापिण्याचं सामानही ठेव. आणि आता तू पटकन तयार हो. मी माधुरी तयार झाली का ते पाहतो. आई म्हणाली, हो, जाऊन बघ ती तयार झाली का. नाहीतर गाडी आली आणि तिचं सामान भरायचं राहिलं तर अडचण होईल. आणि हो, सगळं सामान व्यवस्थित पॅक करून हॉलमध्ये बॅगा ठेव, म्हणजे गाडीत लगेच सामान भरता येईल. खरं तर आज सकाळपासूनच सुमित्राताई खूप आनंदात होत्या, कारण त्या आज आपल्या कुटुंबासोबत तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणार होत्या. त्या खूप उत्साही होत्या, कारण आपल्या मुलाच्या लग्नासाठी त्यांनी तिथे नवस केला होता. त्यांचा मुलगा पायामध्ये थोडा अपंग होता, त्यामुळे त्याचं लग्नच ठरत नव्हतं आणि ठरलं तरी काही कारणाने मोडत होतं. शेवटी सुमित्राताईंनी तिरुपती बालाजीला नवस केला होता की मुलाचं लग्न झाल्यावर त्याला आणि सुनबाईला घेऊन देवदर्शनाला येईल. परंतु आपल्या इच्छेनुसार सगळं घडतंच असं नाही. बालाजीने त्यांची इच्छा पूर्ण केली होती. मुलाचं लग्न झालं, पण लग्नानंतर लगेच त्या दर्शनाला जाऊ शकल्या नाही. लग्नानंतर घरात अनेक कामे पार पडली, ज्यामुळे वेळ मिळालाच नाही. मग दिवस गेले, महिने गेले, महिन्याचे वर्ष बदलले आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाला आता अनेक वर्ष झाली होती. एवढंच नाही तर त्यांना 8 वर्षाचा नातूही होता. शेवटी तो दिवस आलाच जेव्हा सुमित्रीताईंना आपला नवस पूर्ण करण्याची संधी मिळाली. त्या खूप आनंदी झाल्या, कारण त्यांनी केलेला नवस पूर्ण होणार होता. आज त्याच कारणामुळे त्या अतिशय खुश होत्या. शेवटी काही वर्षानंतर सगळेजण जाण्यासाठी तयार झाले होते आणि आपले सामान घेऊन बाहेर पडले. थोड्याच वेळात गाडी आली आणि सर्वजण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी रवाना झाले. संपूर्ण प्रवासात सुमित्राताई आपल्या नवसाबद्दल विचार करत होत्या आणि सतत बालाजीचंच नामस्मरण करत होत्या. दीर्घ प्रवास केल्यानंतर सर्वजण पहिल्यांदा हरिद्वारला पोचले. तिथे त्यांनी गंगा स्नान केलं, आरती केली आणि शांत वातावरणाचा अनुभव घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिरुपतीला पोचले. आता पुढचा प्रवास त्यांना पायीच करायचा होता. उंच डोंगराळ रस्त्यावरून चढत जाऊन त्यांना देवाचे दर्शनसुद्धा घ्यायचं होतं. सुमित्राताई हळूहळू डोंगर चढू लागल्या. रमेश आणि माधुरी यांच्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांच्या मागोमाग चालू लागले. वाटेत अनेक लहान लहान मंदिरं येत होती. रमेश म्हणाला, आई, आधी या मंदिराचे दर्शन घेऊया. पण सुमित्राताईंनी उत्तर दिलं, नको रे, हे दर्शन आपण परत येतानाही करू शकतो. मला सगळ्यात आधी माझा नवस पूर्ण करायचा आहे. त्यामुळे मला सगळ्यात आधी तिरुपती बालाजींचेच दर्शन घ्यायचं आहे. अखेर त्यांनी खूप प्रयत्नाने उंच डोंगर चढून बालाजींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर काही काळ तिथेच बसल्या. सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला, गप्पा मारल्या आणि मजा मस्ती केली. रमेश आणि माधुरी त्यांच्या मुलाला एवढा आनंदी पाहून सुमित्राताईंचं मन भरून आलं. खरं तर आपल्या मुलाचं सुख पाहून प्रत्येक आईवडील खूप आनंदी होतातच. तसंच सुमित्राताईंच्या चेहऱ्यावरही समाधान झळकत होतं. म्हणून प्रार्थना करू लागल्या, बालाजी देवा, माझं कुटुंब असंच आनंदी ठेव. कुणालाही कसलीच अडचण येऊ देऊ नकोस. सगळ्यांचं भलं होऊ दे. ते सुखाने नांदू देत. माझी मुलं. त्या दिवशी सुमित्राताईंचं मन खरंच खूप शांत झालं आणि त्या आनंदाने भारावून गेल्या होत्या, कारण त्यांचा नवस तर पूर्ण झाला होता.
तिथेच वरती दर्शन करून सगळ्यांनी थोडंफार खाऊन पिऊन तिथूनच मार्गस्थ होण्याची तयारी केली. आता खाली उतरून त्यांना अजून काही देवस्थानामध्ये दर्शनासाठी जायचं होतं. मात्र जेव्हा तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन खाली आले तेव्हापासून सुमित्राताईंना खूप थकल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळे त्या आपल्या मुलाला म्हणाल्या, रमेश बाळा, मला थोडा वेळ इथेच बसू दे, खूप दमल्यासारखं होते. त्यावर रमेश म्हणाला, आई फक्त थोड्या वेळासाठी थांब, आपण हॉटेलवर पोहोचू, तिथे तू आराम कर, संध्याकाळी आम्ही बाकीचं ठिकाण पाहायला जाऊ. सुमित्राताईंनी होकारार्थी मान हलवली आणि आपल्या मुलासोबत हॉटेलकडे निघाल्या. हॉटेलमध्ये पोचल्यावर सगळ्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी 3-4 वाजता ते पुन्हा बाहेर फिरण्यासाठी निघाले. मात्र त्याचवेळी माधुरीच्या म्हणजेच सुनबाईच्या पायाला ठेच लागली आणि तिच्या पायाला हलकीशी जखम झाली. त्यामुळे त्यांचा संध्याकाळचा फिरण्याचा बेत रद्द करावा लागला. सगळ्यांनी मिळून ठरवलं, आता आपण उद्याच सकाळी सकाळी बाहेर फिरायला जाऊ, तोपर्यंत आपण सगळेजण इथे विश्रांती करू. रात्री सर्वांनी एकत्र जेवण केली, गप्पा मारल्याने खूप चांगला वेळ घालवला. सर्वजण खूप आनंदी दिसत होते. लोक आपल्या खोलीत आराम करण्यासाठी गेले तेव्हा सुमित्राताईंचा नातू, जो 8 वर्षाचा होता, आपल्या आजीबरोबर झोपण्यासाठी हट्ट करू लागला. मात्र रमेशने त्याला नकार दिला आणि म्हणाला, बाळा, आजीला आराम करू दे, तू जर तिच्या जवळ झोपलास तर तिला झोपता येणार नाही. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, अरे रमेश बाळा, त्याला तू ओरडत का आहेस? जर त्याला माझ्याजवळ झोपायचं असेल तर झोपू देत की माझ्याजवळ, उलट माझंसुद्धा मन रमेल. त्याचा मुलगा रमेश म्हणाला, अगं आई, तुझ्याजवळ झोपला तर मला काही अडचण नाही आहे, पण तिकडे माधुरीच्या पायाला जखम झाली आहे, त्यामुळे ती संध्याकाळपासूनच अस्वस्थ आहे. जर हा तिच्याजवळ गेला तर तिचं मन थोडंसं शांत होईल, नाहीतर ती जास्तच काळजीत पडेल. आपल्या मुलाचं बोलणं ऐकून सुमित्राताईंनी मान डोलावली आणि म्हणाल्या, बरं बाळा, तू बरोबर बोलत आहेस. मग त्या आपल्या नातवाला म्हणाल्या, बाळा, जा मम्मीजवळ जाऊन झोप, माझ्याजवळ उद्या झोपायला ये, ठीक आहे ना? आपल्या आजीने सांगितल्यावर ते छोटंसं 8 वर्षाचं बाळ आपल्या मम्मीजवळ झोपायला निघून गेलं. सुमित्राताई मात्र आपल्या खोलीत आरामासाठी गेल्या. रात्री सगळे लोक आरामात झोपले. सकाळ झाली. सुमित्राताई उठून रमेश आणि माधुरीच्या खोलीकडे गेल्या. परंतु तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी पाहिले की खोलीत कोणीच नव्हतं आणि दरवाजाला बाहेरून लॉक होते. त्या थोड्या काळजीत पडल्या, पण विचार केला की कदाचित माधुरीच्या पायाला दुखत असल्याने रमेश तिला दवाखान्यात घेऊन गेला असेल. हा विचार करत त्या तिथेच थांबल्या आणि वाट बघत राहिल्या. 1 तास गेला, 2 तासही निघून गेले आणि बघता बघता दुपार झाली, पण रमेश आणि माधुरी अजूनही परत आले नव्हते. सुमित्राताई आता अधिक चिंतित पडल्या होत्या. त्या रिसेप्शनवाल्याकडे गेल्या आणि विचारू लागल्या, मॅडम, माझ्यासोबत माझा मुलगा रमेश आणि सून माधुरी होती, पण त्यांच्या खोलीला बाहेरून लॉक आहे, ते कुठे गेले आहेत का? नशिबाने रिसेप्शनवर बसलेली ती मुलगी महाराष्ट्रीयन होती. त्या मुलीने मुलाचे नाव विचारले आणि जेव्हा सुमित्राताईंनी आपल्या मुलाचं नाव सांगितलं तेव्हा ती मुलगी म्हणाली, ते तर सकाळी इथून निघून गेले आहेत. सुमित्राताईंनी हे जेव्हा ऐकलं तेव्हा त्या खूप घाबरल्या आणि म्हणाल्या, अरे बाळा, जरा व्यवस्थित तपासून बघ ना, खरंच हा माझा मुलगा आहे आणि जर गेला असेल तर त्याची बायकोसुद्धा त्याच्यासोबत होती का? तेव्हा ती मुलगी म्हणाली, आजी, मी जेव्हा सकाळी इथे येत होते तेव्हा मी एक छोट्या मुलाला घेऊन एका नवरा बायकोला इथून जाताना बघितले होते, पण मी हे म्हणू शकत नाही की हा मुलगा आणि सून तुमचीच असेल. पण ज्या नावाने तुम्ही सांगत आहात त्या नावाने 2 खोल्या बुक केल्या होत्या. एक खोली सकाळी सोडली आणि एक खोली उद्या संध्याकाळपर्यंत बुक आहे. आता मात्र सुमित्राताई खूपच टेन्शनमध्ये आल्या होत्या. समजत नव्हते की न सांगता त्यांचा मुलगा आणि सुनबाई कुठे निघून गेले आणि ते सुद्धा त्यांना एकटीला सोडून. पूर्ण दिवसभर त्या आपल्या मुलांची वाट बघत बसल्या. थोड्या वेळाने मुलं परत येतील, परंतु संध्याकाळ झाली तरी त्यांची मुले परत आली नाही. आता मात्र रात्रही झाली तरी त्यांची मुलं परत आली नव्हती. त्यांनी आपल्या मुलाला फोन लावायचाही खूप प्रयत्न केला, परंतु त्याचा नंबर लागतच नव्हता. त्यांनी आपल्या सुनेचा नंबरही ट्राय केला, परंतु तिचाही फोन कोणीच उचलला नाही. मग आता सुमित्राताई काय करू शकणार होत्या? मुलाचा आणि सुनेचा नंबर त्यांनी डायरीमध्ये लिहिला होता, परंतु अजून कोणाचाच नंबर त्यांच्याजवळ नव्हता, कारण त्यांचा स्वतःचा फोनसुद्धा त्यांच्या मुलाजवळच होता. काल जेव्हा ते तिरुपती बालाजीचं दर्शन करण्यासाठी वर चढत होत्या
तेव्हा त्यांनी त्यांचा मोबाईल आपल्या मुलाजवळ ठेवण्यासाठी दिला होता. त्यांच्याजवळ कोणाचाही फोन किंवा कोणाचाही नंबर नव्हता आणि त्यात आज पूर्ण दिवस निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलवाले त्यांना खोली सोडायला सांगणार होते. मग त्यानंतर सुमित्राताई कुठे जाणार, काय करणार, विचार करत करत त्यांचं डोकं दुखायला लागलं. त्या शांत मनाने तिरुपती बालाजीच्या प्रार्थनेत लीन होऊन त्यांना शांततेची मागणी करू लागल्या आणि त्यातच त्यांचा डोळा लागला. त्या पूर्ण दिवस रडून रडून तशाच खोलीत झोपून गेल्या. जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा सकाळचे 6 वाजले होते आणि फक्त आज संध्याकाळपर्यंतच त्या हॉटेलमध्ये थांबू शकत होत्या. परंतु सुमित्राताई तरी आता काय करू शकत होत्या, कारण त्यांच्याजवळ ना पैसे होते ना कोणतीही राहण्याची जागा. त्यांनी जाऊन पुन्हा एकदा त्या रिसेप्शनवर बसलेल्या मुलीशी बोलायला सुरुवात केली, जी महाराष्ट्रीयन होती. तिला आपल्या मनातलं सर्व काही सांगितलं. तेव्हा ती मुलगी अडखळत म्हणाली, मावशी, वाईट वाटून घेऊ नका, परंतु इथे कायमच असं घडतं की इथे कधी कोणी आपल्या आईवडिलांना घेऊन येतात आणि इथे तिरुपती बालाजीच्या मंदिरात सोडून जातात. अशा भरपूर घटना आहेत. तर काही जण मुद्दाम गर्दीत आपल्या आईवडिलांचा हात सोडतात आणि कायमचे निघून जातात. तुमच्या मुलाने असंच काहीतरी केलं आहे तुमच्यापासून सुटका मिळवण्यासाठी. मला तर आजकालच्या मुलांचं काही समजत नाही. जर त्यांच्याच मुलांनी त्यांच्यासोबत तसे केले ना तेव्हा त्यांना कळेल. परंतु सुमित्राताईंनी त्या मुलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर लगेच म्हणाल्या, नाही बाळा, तू चुकीचं समजत आहेस. माझा मुलगा आणि सुनबाई असे कधीच करणार नाही. त्यांचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझे शत्रू नाही. ते माझ्याशी असं वागू शकत नाही. ते माझी खूप काळजी घेतात. ते तर मला कोणतेही काम करून सुद्धा देत नाहीत. पण अचानक ते लोक कुठे निघून गेले. मला तर त्यांची काळजी वाटत आहे. त्यांच्यासोबत तर काही उलटसुलट तर झालं नसेल ना, हा विचार करून माझं हृदय पिळवटून निघत आहे. तेव्हा ती मुलगी सुमित्राताईंना बघून म्हणाली, असे पण असू शकते मावशी. तिरुपती बालाजीला सगळं काही ठीक करेल आणि तुमचा मुलगा आणि सुनबाई आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला घेण्यासाठी परत येऊ दे. नाहीतर. एवढे बोलून ती मुलगी शांत झाली. तेव्हा सुमित्राताई म्हणाल्या, नाहीतर काय बाळा, मला माहिती आहे की मला या हॉटेलमधून बाहेर काढतील. पण मला विश्वास आहे की माझा मुलगा आणि सुनबाई मला संध्याकाळपर्यंत घेण्यासाठी नक्की येतील. ते आणि जर नाही झाला तर मला त्यांच्याजवळ पोचवण्यासाठी कोणता ना कोणता रस्ता शोधावाच लागेल. कारण मला माहिती नाही त्यांना या वेळेला माझी गरज असेल. ते कोणत्या तरी संकटात सापडले असतील तर. मला तर सगळ्यात जास्त काळजी या गोष्टीची आहे की माझी मुलं कोणत्या संकटात सापडली तर नसतील. ती रिसेप्शनवर बसलेली मुलगी सगळं काही ऐकत राहिली आणि काहीच म्हणाली नाही. जेव्हा सुमित्राताई आपल्या खोलीत निघून गेल्या तेव्हा रिया आपल्या मैत्रिणीशी हिंदीमध्ये बोलू लागली, बघितलं, हे असंच असतं. एका आईचं काळीज मुलगा आणि सून यांना इथे सोडून गेलेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की ते लोक अगदी ठीक असतील. त्यांना काही झालं नसणार. उलट आपल्या आईला इथे सोडून तिकडे ते मजा करत असतील, आनंदात असतील. पण बघ, ही बिचारी आई इथे आपल्या मुलांच्या काळजीत झुरत बसली आहे की आपलं मूल सुखरूप असेल ना. खरंच आईचं मन असंच असतं. आपल्या मुलांवर किती प्रेम करते. आपल्या मुलांवर ही तिरुपती बालाजी संध्याकाळपर्यंत कोणता ना कोणता रस्ता दाखव, नाहीतर माझ्यासमोरच या मावशीला जर धक्के मारून बाहेर काढलं तर मला खरंच खूप वाईट वाटेल. पण मी तरी काय करू शकते. मी स्वतःच इथे माझ्या मामा मामीकडे राहते. जर मी त्यांना या मावशीला मदत करण्यासाठी सांगितलं तर ते मलाच घरातून बाहेर काढतील. मग मनात असतानाही मी त्यांची मदत करू शकत नाही. तेव्हा तिची मैत्रीण माही हिंदीमध्ये म्हणाली, तू बरोबर बोलत आहेस. तूच महाराष्ट्रीयन इथे तुझ्या महाराष्ट्रात इथे तुझ्या मामा मामीकडे राहण्यासाठी आली आहेस. मामा मामीशिवाय तुझं दुसरं कोणीच नाही. चल जाऊ दे, एवढा विचार नको करूस. कोणता ना कोणता रस्ता नक्कीच निघेल. आणि जर आपण त्या मावशीबद्दल विचार करत आहोत तर त्यांची मुलंसुद्धा तिकडे त्यांचा विचार करत असतीलच की. आणि जर त्यांच्या मुलांनी त्यांचा विचार केला नसेल तर तिरुपती बालाजी आहेत की. तू टेन्शन घेऊ नकोस. या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन नक्कीच निघेल. आणि असे पण होऊ शकते की या मावशीच्या मनातलं खरं होईल आणि संध्याकाळी त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येईल. तेव्हा रिया म्हणाली, खरंच असंच घडू दे. आता दुसरा दिवसही असाच निघून गेला आणि सुमित्राताईंनी कालपासून आत्तापर्यंत काहीही खाल्लं किंवा प्यायलेलं नव्हतं.
आणि याचमुळे त्यांना खूप अशक्तपणा आला होता. सुमित्राताई पुन्हा रिसेप्शनवर येऊन रियासोबत बोलल्या. त्यांनी रियाला एक कार्ड दिला जे कदाचित त्यांच्या कपड्यांच्या बॅगमध्ये चुकून आले होते. त्या कागदामध्ये सुमित्राताईंच्या शेजाऱ्यांचा घरचा पत्ता लिहिला होता आणि त्या शेजारच्या घरातून आपल्या घरापर्यंत त्या सहज जाऊ शकत होत्या. सुमित्राताई रियाला म्हणाल्या, बाळा, जर तू माझी मदत केली तर मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही मरेपर्यंत. तुझे हे उपकार मी लक्षात ठेवीन बाळा. मी जर एकदा घरी पोचले तर माझ्या मुलाचा आणि सुनेचा पत्ता मिळवेल की ते लोक नक्की कुठे आहेत, कोणत्या संकटात तर नाही ना सापडले. त्यावर रिया म्हणाली, मावशी प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टी इथे बोलू नका. इथे खूप क्लायंट आले आहेत. तुम्ही प्लीज तुमच्या खोलीत जा, कारण तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी इथे बोलू शकत नाही. सगळे लोक तुम्हाला बघत आहेत. तेव्हा रियाने सुमित्राताईंना समजावून त्यांच्या खोलीत पाठवले. तेव्हा सुमित्राताई आपल्या खोलीत जायला निघाल्या तेव्हा त्यांना चक्कर आली आणि त्या बेशुद्ध होऊन खाली पडल्या. हे पाहून तिथे लोकांची गर्दी झाली. रियाने त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडले आणि हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलांच्या मदतीने त्यांना खोलीत सोडून आल्या. त्यांच्यासोबत रियाने आपल्या मैत्रिणीला बसायला सांगितले, म्हणजे त्यांची थोडीशी काळजी घेऊ शकेल, कारण संध्याकाळपर्यंत सुमित्राताई त्या खोलीत राहू शकत होत्या. जेव्हा रिया तिच्या कामामधून फ्री झाली तेव्हा ती सुमित्राताईंच्या खोलीत गेली. तिला पाहता सुमित्राताई जोरजोरात रडू लागल्या आणि तिच्या पायाशी पडून म्हणू लागल्या, बाळा, मी तुझ्या पाया पडते, मला माझ्या घरी सोड. तेव्हा रियाने त्यांना उठवले आणि म्हणाली, मावशी, तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात. प्लीज माझे पाय धरू नका. तुम्ही माझ्या आईच्या वयाचे आहेत. प्लीज उठा. हे बघा मावशी, असं नाही की मी तुम्हाला मदत करणार नाही, पण माझी थोडीशी मजबुरी आहे. तुम्ही थोडी वाट पहा. असे होऊ शकते की तिरुपती बालाजी तुमचे गाराणे ऐकेल आणि जर असे झाले नाही तर मी माझ्या बॉससोबत बोलेन की अजून काही दिवस तुम्हाला इथे राहू द्यात. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मला जितकं होईल तितकी मी तुमची मदत करेल. ठीक आहे ना? आता तुम्ही आराम करा आणि जेवून घ्या काहीतरी. सुमित्राताईंना जेवण देऊन रिया तिथून निघून गेली. तसं सुमित्राताईंचं मन तिथे लागतच नव्हतं आणि आपल्या मुलाची आणि सुनेची काळजी त्यांना सतावत होती. त्या विचार करत होत्या की माहिती नाही ते कसे असतील, कोणत्या अवस्थेत असतील. आणि इकडे मुलगा आणि सून आपल्या आईला सोडून आले होते तेव्हापासून खूप खुश होते. घरात आनंद साजरा करत होते. त्यांना आपल्या आईपासून सुटका मिळाली होती, म्हणूनच ते खूप खुश होते आणि आनंदात होते. इकडे जेव्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळ झाली तेव्हा त्यांचा मुलगा न्यायलाही आला नाही सुमित्राताईंना. तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरनी सुमित्राताईंना खोलीतून बाहेर निघायला सांगितलं. सुमित्राताई त्यांना विनवण्या करत राहिल्या. रियासुद्धा आपल्या मॅनेजरसोबत बोलली, परंतु मॅनेजर तयार झाला नाही. उलट मॅनेजर रियाला हिंदीमधून बोलला, तू इतकं का इंटरफेअर करत आहेस? तू त्यांच्या रूमचे पेमेंट करणार आहे का? यावर रिया शांत बसली. त्या मॅनेजरला म्हणाली, रिया, तू तुझ्या कामाचे काम ठेव. असे जगात कितीतरी लोक असतात. मग मी सगळ्यांची मदत करत फिरू का? इथे अनाथ आश्रम खोललेले नाही. त्यामुळे चुपचाप तू तुझं काम कर आणि या गोष्टीमध्ये पडण्याचा प्रयत्न करू नकोस. मग मॅनेजर सुमित्राताईंना म्हणाला, हे बघा आजी, रियाने एवढी सारी विनंती केली आहे म्हणून आज रात्रीसाठी मी तुम्हाला इथे ठेवू शकतो, पण उद्या सकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या राहण्याची सोय करावी लागेल, कारण मी तुम्हाला जास्त दिवस इथे राहू देऊ शकत नाही. नाहीतर माझी नोकरीसुद्धा जाईल. तुम्हाला समजत आहे ना मी काय बोलत आहे? एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून गेला. सुमित्राताई देवाला प्रार्थना करत राहिल्या की कसंही करून त्यांचा मुलगा त्यांना घेण्यासाठी येऊ देत. परंतु आपण जसा विचार करतो तो पूर्ण होईलच असे नाही. पूर्ण रात्र अशीच निघाली आणि अजूनपर्यंत त्यांचा मुलगा आलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी रिया आपल्या कामावर आली होती. तेव्हा तिने पाहिले की मॅनेजर सुमित्राताईंना धक्के देऊन हॉटेलमधून बाहेर काढत आहे, कारण सुमित्राताई हॉटेलमधून बाहेर पडायला तयारच नव्हत्या. तर पुन्हा मॅनेजरला विनंती करत होत्या, बाळा, काही दिवस हॉटेलमध्ये राहू देत, मी बाहेर असं कुठे राहू? परंतु मॅनेजर त्यांचं काहीच ऐकत नव्हता. शेवटी त्यांना धटक्यामध्ये येऊन मॅनेजरने बाहेर काढलं. हे सगळं पाहिलं तेव्हा रियाला ते सहन झालं नाही. एका वयस्कर महिलेसोबत असा व्यवहार पाहून ती आपल्या बॉसवर ओरडली, हॉट नॉनसेन्स सर. मान्य करते की त्यांच्याजवळ पैसे नाहीत, पण तुम्हाला एवढीसुद्धा अक्कल नाही की कोणासोबत कसं वागायचं असतं. त्या इतक्या वयस्कर आहेत, तुमच्या आईच्या वयाच्या आहेत आणि तुम्ही त्यांच्यासोबत असे वागत आहात.
यावर मॅनेजर म्हणाला, तू शुद्धीवर तर आहेस ना? तुला माहिती आहे की तू कोणासोबत बोलत आहेस? 2 मिनिट नाही लागणार, तुला नोकरीवरून काढू शकतो. मग तू तुझ्या मावशीला घेऊन रस्त्यावर भटकत राहा, समजलं? हे ऐकून रिया म्हणाली, जर मला भटकायला लागले तर भटकेल, पण तुमच्यापेक्षा तर ती चांगली आहे. चांगलीच आहे सर, कमीत कमी माझ्याजवळ पैसे नसले तरी अक्कल तरी आहे की आपल्या वयस्कर माणसांसोबत कसं वागायला हवं. तुम्ही तर पैशाच्या धुंदीत येऊन सगळी अक्कल घाण ठेवली आहे. हॉटेलच्या इतक्या साऱ्या खोल्या रिकाम्या तशाच पडल्या आहेत. जर तुम्ही थोडे दिवस त्यांना एका खोलीत राहू दिलं असतं तर कोणतं वादळ आलं नसतं की तुमच्या हॉटेलची एकसुद्धा खोली खाली नाही आणि स्पेशल तुम्ही त्यांच्यासाठी एक खोली करत आहात. तेव्हा मॅनेजर रागात येऊन ओरडला, रिया तुला शुद्ध आहे का? तू काय बरळत आहे आणि कोणासोबत बोलत आहेस? 2 मिनिटसुद्धा लागणार नाही तुला या नोकरीतून बाहेर काढायला. मग फिरत बस रस्त्यावर. तुला या म्हातारीचा एवढा पुळका येत असेल तर तू तिला तुझ्या घरी घेऊन का जात नाहीस? तेव्हा रिया म्हणाली, आजी, जर माझ्या हातात असते तर मी त्यांना घेऊनच गेले असते. आणि राहिली गोष्ट नोकरीवरून काढण्याची, तर तुम्ही काय विचार करत आहात की तुम्ही मला नोकरी दिल्यामुळे माझ्यावर उपकार होत आहेत? उपकार करत आहात की मला पगार देऊन माझ्यावर उपकार करत आहात? मी ते फुकटचे काम करत नाही. काहीच ठेवा, तुमची नोकरी तुमच्याजवळ ठेवा. माणसाकडे नोकरी करण्यापेक्षाही चांगले काम आहे. कुठेतरी दुसरी नोकरी करेल जिथे कमी तिथल्या मालकांचा विचार खालच्या पातळीचा नसेल. मॅनेजर आणि रियांचे बोलणे हिंदीत चालू होते. इतके बोलून रिया सुमित्राताईंना आपल्यासोबत घेऊन तिथून निघून गेली. परंतु रियाला स्वतःलाच माहीत नव्हतं की ती आता कुठे जायचं आहे. कारण तर ती आपल्या मामा मामीसोबत शहरात राहत होती. तिचे आई वडील तर नव्हतेच. तसं तर तिचे मामा थोडेफार ठीक होते, परंतु मामी तिला खूप त्रास देत असायची. आता रिया काय करणार होती? कारण सुमित्राताईंना ती सोबत घेऊन जाऊ शकत नव्हती आणि त्यांना रस्त्यावर सुद्धा सोडून देऊ शकत नव्हती. आता रियाने विचार केला की ती एक दिवस सुमित्राताईंना आपल्या घरी ठेवील आणि त्यानंतर कसे करून त्यांना त्यांच्या घरी सोडायला जाईल. रियाने आपल्या मामाला फोन लावला आणि सगळं काही सांगितलं. तिच्या मामाने फोन स्पीकरवर ठेवला होता, त्यामुळे तिच्या मामीने सगळं ऐकलं. जसं मामीने रियाचं बोलणं ऐकलं तसंच ती रागाने ओरडली आणि म्हणाली, रिया, तू सुद्धा त्या म्हातारीसोबत तिकडेच मरून जा. घरी येण्याची काही गरज नाही. एकतर आम्ही थोडं फुकट खायला घालतो, वरून तू तुझ्यासोबत आणखी ओझं तुझ्यासोबत घेऊन येत आहेस. तुझ्यासारख्या भिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी आमच्याजवळ इतका हरामाचा पैसा नाही. एवढं बोलून रियाच्या मामीने फोन ठेवून दिला. रिया रागासोबतच खूप दुःखी होत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुमित्राताईंना तिला एवढं दुःखी पाहून विचारलं तेव्हा रियाने त्यांना मामीबद्दल सर्व काही सांगितलं की तिची मामी तिला किती त्रास देते. लहानपणी तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून तिचं या जगात कोणीच नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने तिच्या मामीजवळ ती राहत होती. रियाने आपल्या मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले आणि सुमित्राताईंना त्यांच्या घरी सोडायला जाऊ लागली. जेव्हा रिया सुमित्राताईंना घेऊन महाराष्ट्रात त्यांच्या शहरात त्यांच्या घरी पोचली तेव्हा तिने पाहिलं की तिथे तर लोक त्यांच्या शोक सभेचं आयोजन केलं होतं आणि आत्तापर्यंत काही लोक तिथून निघून गेले होते. घरी फक्त मुलगा, सून आणि कुटुंबातील काही लोक, सोबतच एक नोकर होता. सगळे मिळून घरात फक्त 4-5 जण होते. त्यामुळे निश्चित होऊन मुलगा आणि सून आपापसात बोलत होते. त्यांचा मुलगा म्हणत होता, शेवटी आपली साडेसाती गेली आणि इच्छा असूनही इतक्या दूर आई पुन्हा येऊ शकणार नाही. तेव्हा त्याची बायको म्हणाली, अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. तेव्हापासून ती म्हातारी आपल्या छाताडावर बसून नाचत होती आणि जेव्हा मेली आहे तेव्हा सुखाने तरी जगू शकतो आपण. आणि एवढं बोलून सून हसायला लागली. तेव्हा मुलगा म्हणाला, मेली आहे का? जगाच्या नजरेत आपण तिला मारली आहे. एवढे म्हणून दोघे नवरा बायको किती हसायला लागले आणि म्हणाले, जाऊ दे, जे झालं ते झालं. आपलाच फायदा ना. आता कोणाला काय माहीत आहे की आपली आई तिकडे गंगेत बुडून वाहून गेली की आपणच तिला फसवून तिकडे सोडून आलो आहे. इकडे तर आपण जे सांगू ते सगळ्यांना खरं वाटत आहे ना. आणि एकदा का आईचा मृत्यूचा दाखला बनला तर सगळ्या अडचणी निघून जातील. डेथ सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सगळी प्रॉपर्टी, जमीन आपल्या नावावर होईल आणि मग आपण आनंदाने जीवन जगू शकतो. प्रत्येक गोष्टीवरती आई रोकटोक करत असायची. ते आता निश्चिंत होऊन जसं पाहिजे तसं आपण जीवन जगू शकतो. काही काळजी नाही. हे सगळं रिया आणि सुमित्राताईंनी ऐकलं होतं आणि हे ऐकून सुमित्राताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या. शेवटी कसं काय आपला पोटचा मुलगा आपल्या आईबद्दल असा विचार करू शकतो? आता बिचाऱ्या सुमित्राताई खूपच टेन्शनमध्ये आल्या आणि फक्त रडत होत्या.
इकडे रियाला त्यांची मदत करायची होती आणि म्हणूनच त्यांना तिथे त्यांच्या घरी घेऊन आली होती. खरं चुकून त्या आपल्या मुलापासून आणि सुनेपासून चुकल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना आपल्या मुलाला भेटण्यासाठी घेऊन आली होती. परंतु झालं असं जसं रियाने विचार केला होता. दोघे मुलगा आणि सून मुद्दामून आपल्या आईला मरण्यासाठी दुसऱ्या राज्यात सोडले होते. आणि जेव्हा आता सत्य समोर आले तेव्हा रियाने त्यांना समजावले की मावशी तुम्ही काळजी करू नका, पण आता मला समजत नाही की आता मी तुम्हाला कुठे सोडू. इथे मलाच माझ्या राहण्याचे ठिकाण माहीत नाही, मग अशात मी तुम्हाला घेऊन कुठे जाऊ. तेव्हा सुमित्राताई बसून रडत होत्या. तेव्हा रिया त्यांना समजावून म्हणाली, मला माफ करा मावशी, एकतर तुम्ही पहिल्याच इतक्या टेन्शनमध्ये आहात आणि मी तुम्हाला अजून टेन्शन दिले आहे. कृपया मला माफ करा. काही हरकत नाही मावशी, जे होईल ते पाहूया. तुम्हाला मी चांगलं जेवण देऊ शकले नाही तरी 2 वेळचं जेवण तर मी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी आई नाही, पण तुम्ही माझ्या आईसारखेच आहात. चला माझ्यासोबत, मी कसंही करून माझ्या मामा मामीसोबत बोलते. तुम्ही माझ्यासोबतच राहा. रिया पुन्हा एकदा आपल्या मामा मामीसोबत बोलली. तेव्हा तिच्या मामाने साफ तिला नकार दिला आणि म्हणाला, हे बघ रिया, तुझ्या मामीने तर तुला पुन्हा या घरात येण्यासाठी नकार दिला आहे. जर तुला इतकं त्या म्हातारीचं भलं करायचं आहे तर स्वतः या घरात येण्याची काही गरज नाही. आता रिया काय करू शकत होती. तिने सुमित्राताईंची साथ सोडली नाही आणि म्हणाली, मावशी तुम्ही चला माझ्यासोबत. माझ्याकडे थोडे काही पैसे आहेत, काही दिवस आपण ॲडजस्ट करू आणि मग मला कुठे ना कुठे चांगली नोकरी मिळेलच. इतके बोलून ती सुमित्राताईंना आपल्यासोबत शहरातील स्वस्त लॉजमध्ये घेऊन गेली. पूर्ण दिवस सुमित्राताई आपल्या मुलाबद्दल विचार करत रडत होत्या. परंतु रात्र होत त्यांच्या डोक्यात एक विचार आला की जर त्यांचा मुलगा इतका नीच पातळीला जाऊ शकतो तर मग मी का नाही त्याला धडा शिकू शकत. आपल्या मुलाला आणि सुनेला धडा शिकवायलाच लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात मुलगा आणि सून आपल्या आईवडिलांबरोबर असेच करतील. सुमित्राताईंनी विचार केला, डेथ सर्टिफिकेट बनवण्याआधी आपली जमीन प्रॉपर्टीचं काहीतरी करायला हवं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राताई रियाला घेऊन वकिलांकडे पोहोचल्या. वकिलांसोबत बोलल्या आणि पोलिसांना घेऊन आपल्या घरीच पोहोचल्या. आपल्या आईला पोलिसांसोबत पाहून रमेश आणि माधुरी दोघांचाही श्वास थांबला. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांच्या तोंडातून काहीच आवाज निघाला नाही. पोलिसांना सगळ्या गोष्टी सुमित्राताईंनी पहिल्यांदा सांगितल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला अटक केली आणि घेऊन गेले. पोलिसांनी त्यांना जास्त दिवस आत ठेवता आले नाही. परंतु सुमित्राताईंनी जे सांगितले त्याच्या आधारावर त्यांनी त्यांच्या मुलाला सुनेला घरातून बाहेर काढले आणि पुन्हा कधीच रमेश आणि माधुरीला सुमित्राताईंच्या आसपास भटकायला सुद्धा सांगितले नाही. आता सुमित्राताई रियाला आपल्यासोबत घेऊन राहू लागल्या. रियाने छोटी मोठी नोकरी शोधली आणि सुमित्राताई यांचे स्वतःचे घर तिथे होते. रियासोबत त्या आनंदाने राहू लागल्या. एका अनाथ मुलीला आपल्या आईचे प्रेम मिळाले आणि एका आईला तिची काळजी घेणारी मुलगी. जे काम त्यांचा सक्का मुलगा आणि सून करू शकले नाही ते काम रियाने करून दाखवले. सुमित्राताईंची काळजी घेतली आणि अडचणीच्या काळात रियाने त्यांची साथ दिली. मग असे असताना त्या मुलीची साथ सुमित्राताई कशा सोडू शकल्या असत्या. त्यामुळे त्यांनी रियाला आपल्या पोटच्या मुलीसारखं आपलेसं केलं आणि दोघे आनंदाने राहू लागल्या त्या घरामध्ये. काही काळानंतर एक अनाथ मुलगा पाहून जो व्यवहाराने खूप चांगला होता, स्वभावाने चांगला होता, त्याच्यासोबत सुमित्राताईंनी रियाचं लग्न लावून दिलं. आता ते सगळे लोक एकत्र एका कुटुंबासारखे आनंदाने राहत होते. जे प्रेम रमेश आणि माधुरी देऊ शकले नाही ते प्रेम अनोळखी मुलगी आणि जावयातून त्यांना मिळत होते. आणि आता काय, त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती. पूर्णपणे निश्चित होऊन ते आपले सुखी जीवन जगत होत्या, आनंदाने राहत होत्या. तर मित्रांनो, सुमित्राताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला जो धडा शिकवला तो योग्य होता का? आणि रियाने सुमित्राताईंना जी मदत केली त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.